एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे लेटेस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला खाली लगेच पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे मी जसजसे नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचप्रमाणे ड्रॉइंग एक्झामचे सगळे अपडेट्स, ड्रॉइंग एक्झामच्या रिझल्ट डेट, 10th नंतर एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला किती मिळणार आहेत नेमके, या सगळ्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड एक्झामचा 3rd पेपर, इम्पॉर्टंट पेपर संकल्पचित्र नक्षीकाम म्हणजेच डिझाईन हा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. पेपर लेटेस्ट आहे, इम्पॉर्टंट आहे आणि सगळे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत फास्ट स्पीडने का होईना, वेळ जर नसेल तर फास्ट स्पीड करून, पण व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या देखील पहा. आता आपण पेपरला सुरुवात करूया. सुरुवातीला पेपर पहा तुम्हाला इंग्लिशमध्ये दिला जातो, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा पेपर इंग्लिशमधून सुरुवातीला दिला जातो आणि त्याच्याच खाली मराठी मिडियमच्या मुलांसाठी मराठीतून पेपर दिला जातो. त्याचप्रमाणे हिंदी आणि उर्दू मिडियमच्या मुलांसाठी देखील हा पेपर तयार केलेला असतो. त्या त्या मिडियमच्या मुलांना त्या त्या ठिकाणी हे पेपर दिले जातात. तुम्हाला ज्या पद्धतीने पेपर रीड करता येणार आहे, तुम्ही रीड करून तो पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे. तुम्हाला एक्झाम सेंटरवरतीच तुमचं जे ॲन्सर शीट आहे, म्हणजे ड्रॉइंग कागद आहे, तो मिळणार आहे आणि तुम्ही ड्रॉइंगचं सगळं मटेरियल जाताना घेऊन जायचं आहे. नक्षीकाम हा पेपर इंटरमिजिएटचा अतिशय महत्त्वाचा पेपर आहे. यामध्ये तुम्हाला वॉटर कलर्स, कलरफुल पेन्सिल्स, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स आणि तुमच्याकडे उपलब्ध असणारे कोणतेही कलर्स वापरता येणार आहेत. ब्लॅक पेन, जेल पेनचा यूज तुम्हाला करता येणार आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट या पेपरची अशी आहे की इतर पेपरला तुम्हाला यांत्रिक साधनांचा वापर करता येत नाही, पण डिझाईन म्हणजेच नक्षीकाम संकल्पचित्राच्या पेपरसाठी तुम्हाला सगळी तुमचे जॉमेट्रिक मटेरियल म्हणजेच भौतिक साधनांचा वापर करता येणार आहे. फक्त या पेपरची ग्रेड तुम्ही करत असलेला नीटनेटकेपणा आणि बारीक डिझाईन तुम्ही कसं व्यवस्थित पद्धतीने कलरिंग केलं आहे, कलर बाहेर जाऊ द्यायचा नाही, याच्यावर तुमची ग्रेड ठरणार आहे. तुम्हाला कोणत्या ग्रेडला 10th स्टँडर्डला बोर्ड एक्झाममध्ये मार्क किती वाढवून मिळतात, एक्स्ट्रा मार्क्स किती वाढतात, तुमच्या पर्सेंटेजमध्ये कशी वाढ होते, याची डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्यामुळे ती देखील नक्की पहा. त्याचप्रमाणे याआधी कोणते कोणते क्वेश्चन तुमच्या ड्रॉइंग एक्झामला यापूर्वी येऊन गेले आहेत, हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याआधी चॅनलवरती टाकलेलं आहे. भरपूर सारे एक्झाम्पल्स प्रत्येक सब्जेक्टचे इंटरमिजिएटचे चॅनलवरती आहेत, त्यामुळे ते नक्की पहा. वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून पहा, पण व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण तुम्हाला स्टुडंट्सला पडणारे सगळ्या क्वेश्चनचे ॲन्सर्स मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आता आपण पेपरला सुरुवात करूया. नक्षीकाम हा पेपर सुरुवातीला पहा इंग्लिशमध्ये दिला आहे. पहा या ठिकाणी डिझाईन हा पेपर आहे, 3 तासांची वेळ आहे. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे माझ्या चॅनलवरती मी सगळं टाकलं आहे. तुम्ही जर डिझाईनच्या व्हिडिओ बघितल्या नसतील तर फास्ट स्पीड करून देखील ते व्हिडिओ पहा. प्रत्येक सब्जेक्टचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे मी टाकलं आहे, कारण तुम्ही जर टाईम मॅनेजमेंट केलं नाही आणि तुमचा जर पेपर अर्धवट राहिला तर तुम्हाला इंटरमिजिएटमध्ये फेल केलं जाऊ शकतं. त्यामुळे नक्की पहा. ए ग्रेड मिळण्यासाठीच्या काही टिप्स टाकल्या आहेत, त्या देखील तुम्ही नक्की पाहायच्या आहेत. सुरुवातीला पहा पेपरमध्ये इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स असं दिलेलं आहे. सुरुवातीला फर्स्ट नंबरला त्यांनी सांगितलं आहे यूज ऑफ जॉमेट्रिक किंवा मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स इज अलाउड फॉर ड्रॉइंग. सेकंड नंबर, इम्पॉर्टन्स विल बी गिवन टू नेटनेस अँड प्रिकॉशन व्हाईल कलरिंग. थर्ड, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन अँड इनोव्हेटिव्हनेस इज एक्सेप्टेड इन क्रिएटिंग अ गुड डिझाईन. खाली पहा, ड्रॉ अ रेक्टँगल ऑफ साईड्स 20 सेंटीमीटर बाय 14 सेंटीमीटर. तुम्हाला 20 सेंटीमीटर बाय 14 सेंटीमीटरचा रेक्टँगल ड्रॉ करायला सांगितला आहे. क्रिएट अ ब्युटिफुल डिझाईन
for the door by using natural geometrical and decorative elements in symmetrical or non-symmetrical way of design and color it with suitable color. कलर मीडियम सांगितले आहेत. वॉटर कलर्स, कलर पेन्सिल्स, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, कलरिंग्स. कलर्स अवेलेबल इन द एन्व्हायरमेंट कॅन बी यूज इंडिपेंडेंटली और कंबायनिंग टुगेदर मेनी अकॉर्डिंग टू युअर लाइकिंग. सेकंड नंबरला दिला आहे इफ नेसेसरी ट्रेसिंग पेपर और रफ स्केच पेपर कॅन बी यूज फॉर क्रिएटिंग टेक्स्चर. तुम्हाला जर जे ड्रॉइंग आहे त्याच्यामध्ये ट्रेसिंग पेपरचा यूज करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता आणि तो तुम्ही घरून न्यायचा आहे. एक्झाम सेंटरवरती फक्त ड्रॉइंगचा पेपर मिळेल, ट्रेसिंग पेपर मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तो घरून न्यायचा आहे. त्याचप्रमाणे ट्रेसिंग पेपर कसा यूज करायचा हे देखील मी माझ्या चॅनलवरती टाकलेलं आहे. डिझाईनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते ऐकायला मिळेल. आपण मराठीतून व्यवस्थित पेपर पाहणार आहोत. इंग्लिश मीडियमच्या मुलांनी व्हिडिओ स्टॉप करून हा पेपर पाहायचा आहे. इथे पहा, या पद्धतीने तुम्हाला दिला आहे आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी खाली असा पेपर दिला जातो. पहा, परीक्षार्थीसाठी काही सूचना दिल्या आहेत. 1 नंबरला दिला आहे रेखाटनासाठी भौमितिक साधने किंवा यांत्रिक साधनांचा उपयोग करता येईल. 2 नंबरला दिला आहे रंगकाम करताना नीटनेटकेपणा आणि काटेकोरपणास महत्त्व दिले जाईल. चित्रात सर्जनशीलता, कल्पकता आणि नाविन्यपूर्ण सौंदर्य निर्मिती अपेक्षित आहे. 20 सेंटीमीटर बाय 14 सेंटीमीटरचा आयत काढायचा आहे, रेक्टँगल काढायचा आहे आणि त्यामध्ये भौमितिक म्हणजे जॉमेट्रिक शेप्स, नैसर्गिक, अलंकारिक, अमूर्त आकारांचा उपयोग करून दरवाजासाठी संकल्पचित्र तयार करायचं आहे. तुम्ही दरवाजा दाखवायचा आहे, त्या रेक्टँगलमध्ये डोअर दाखवायचा आहे. आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवरती पाहिल्या तर त्याच्यामध्ये अतिशय बारीक तुम्हाला कशा डिझाईन काढता येतील, सोप्या इझी मेथडने कशा डिझाईन काढता येतील याचे खूप मी एक्झाम्पल्स दाखवले आहेत. त्यामुळे तुम्ही ते डिझाईनच्या व्हिडिओसुद्धा नक्की पहा. तुम्हाला खूप सोप्या डिझाईन्स काढता येणार आहेत. जॉमेट्रिक फिगर्स काढता येणार आहेत. पानं, फुलं, अलंकारिक आकार कसे काढता येतील ते देखील मी एक्झाम्पल्सद्वारे दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते नक्की पहा आणि हे जे संकल्पचित्र आहे ते योग्य रंगसंगतीने पूर्ण करा. असा हा क्वेश्चन पेपर आहे. पेपर अतिशय महत्त्वाचा आहे. असे सगळे लेटेस्ट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स आणि युजफुल व्हिडिओज चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. खाली पहा, काही रंगमाध्यम दिले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे वॉटर कलर, कलरफुल पेन्सिल्स, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, परिसरातील उपलब्ध रंग किंवा तुमच्याकडे उपलब्ध असणारे रंग स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रित उपयोग करून तुम्हाला चित्र जे आहे किंवा ड्रॉइंग आहे ते कलरिंग करता येईल. तुम्ही अख्ख्या नक्षीकाममध्ये पहा, एकच कलर जर यूज केला तर छान दिसणार नाही. तुम्ही एक कलर करू शकता असं त्यांनी दिलं आहे, म्हणजे तुम्हाला शेडिंग वापरावं लागेल. पण अनेक कलरांचा एकत्रित जर तुम्ही वापर केला तर छान दिसणार आहे. ट्रेसिंग पेपर जर आत्तापर्यंत वापरला नसेल तर घरी वापरून पहा आणि मगच एक्झाम सेंटरवरती ट्रेसिंग पेपरचा उपयोग करा. ट्रेसिंग पेपरने सुद्धा चित्र अतिशय छान दिसतं. कलर कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्ही खूप छान पद्धतीने कलर करा. एलिमेंटरीची, वरच्या ग्रेडची, इंटरमिजिएटची ही एक्झाम असल्यामुळे तुम्ही खूप नीटनेटकेपणाने आणि कॉन्सन्ट्रेशनने हे चित्र जे आहे 3 तासात पूर्ण करायचं आहे. अर्धवट चित्राला मार्क दिले जाणार नाहीत, फेल केलं जाईल. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट नेमकं कसं करायचं, किती वेळात नेमकं काय करायचं, स्केच किती वेळात करायचं, हे सगळं चॅनलवरती अपलोड करून ठेवलेलं आहे. त्या व्हिडिओज तुम्ही फास्ट स्पीडने पाहून घ्यायच्या आहेत आणि एक्झाम्पल्स देखील पाहून घ्यायचे आहेत. तिथे गेल्यानंतर, एक्झामच्या सेंटरला गेल्यानंतर ॲन्सर शीट हातात मिळाल्यानंतर तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की आपण कोणत्या डिझाईनने सुरुवात करू. त्यामुळे घरूनच तुम्ही तो सगळा अभ्यास करून जायचा आहे, माझे चित्र बघून जायचे आहेत आणि आवश्यक वाटलं तर ट्रेसिंग पेपरचा यूज तुम्ही करायचा आहे. अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.